स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये। आज आपण डायरेक्ट कापडावरती 4 टक्स ब्लाऊजचं कट कसा करायचा ते बघणार आहोत। याची उंची 14.5 इंच आहे, तर याची उंची अधिक 1 इंच घेतलेला आहे। शोल्डर 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। याचा आर्म होल म्हणजेच मुंडा 6.5 इंच आहे। अशा पद्धतीने मार्किंग करून लाईन ओढून घ्यायची। छाती 40 आहे, 40चा चौथा भाग अधिक 1.5 इंच घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे 10 अधिक 1.5 11.5 वरती एक मार्किंग करून घेतलं। नंतर आपण कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा, म्हणजे टोटल कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच घेणार आहोत। आणि ही लाईन अशा पद्धतीने ओढून घेऊया। आता आपण गळ्यासाठी 2.5 इंचावर एक मार्किंग केलं। आता मुंड्याचा सेंटर काढूया। सेंटर काढल्यानंतर इथून आतमध्ये 1 इंचावर मार्किंग केलं आणि अशा पद्धतीनं पाठीमागचा आकार हा आपण देऊन घेतला। आता पाठीमागच्या गळ्याचा आकार पण देऊन घेणार आहे। पाठीमागचा गळा आहे 5 इंच, 5 इंचावर मार्किंग केलं। खाली 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं। अशा पद्धतीनं आपण लाईन जोडून घेऊया आणि गळ्याचा पाठीमागचा आकार देऊन घेऊया। ही झाली आपली पाठीमागची बाजू। आता ही आपण कट करून घेणार आहोत। डायरेक्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण पेपर पॅटर्न न काढता डायरेक्ट कापडावरती माप कसं टाकायचं हे आपण या व्हिडिओत पाहत आहोत। तर आपण अशा पद्धतीनं पाठीमागचा भाग कट करून घेतला। तो आहे तसाच सेम व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचा आहे। सेम तो ड्रॉ करून घ्यायचा आहे तसा। त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे ते आपण पाहूया। आता मी पाठीमागचा भाग पूर्णपणे ठेवून घेतला आणि असा ड्रॉ करून घेतला। आता ड्रॉ करून घेतल्यानंतर 2.5 इंचावरती एक पॉईंट देऊन घेतला। आता आपण उंचीमध्ये 1 इंच ॲड करणार आहोत। उंची प्लस 1 इंच आणि अशी लाईन ओढून घेणार आहोत। आता ब्रेसपट्टीसाठी 4 इंच आणि 3.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीनं ब्रेसपट्टीचा आकार देऊन घेतला। आता आपण पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेणार। पुढचा गळा 5.5 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीनं गळ्याचा आकार दिला। आता मुंड्याच्या ठिकाणी अर्धा इंच आतमध्ये घेऊन त्याचा पुढच्या मुंड्याचा आकार आपण देऊन घेतला आणि हे भाग आपण पुढचा भाग अशा पद्धतीनं कट केला। पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे। ब्रेसपट्टी कट करून घ्यायची आहे। आता आपण टक्सचं मार्किंग बघणार आहोत। यासाठी आपण टक्स पॉईंट अधिक अर्धा इंच, म्हणजे टक्स पॉईंट याचा 10 आहे म्हणून 10.5 वरती एक मार्किंग केलं। मग खाली 1.5 इंच, साईडला 1.5 इंच, या साईडला 1.5 आणि साईडहून वरच्या बाजूला 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं। ह्या अशा पद्धतीने आपल्याला 4 टक्स मिळाले आणि हे अशा लाईन आपण ओढून घेतल्या। हे आपण डार्क करूया। थोडंसं डार्क केल्यानंतर पहिल्या बाजूवरती दुसरी बाजू अशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी ठेवून घ्यायची आणि टॅप करायचं। आणि टॅप केल्यानंतर बरोबर दुसऱ्या भागावरती सुद्धा अशा पद्धतीनं तुम्हाला हे मार्किंग उमटलेलं दिसेल आणि ते मार्किंग डार्क करून घ्यायचं। आता पाठीमागच्या गळ्याचा आकार आपण कट करून घेतला। आता आपण आता आपण बाहीचं माप टाकणार आहोत। यासाठी आपण मुंड्यावरील तिरकस अंतर मोजून घेऊया आणि अशा पद्धतीनं राहिलेल्या कापडाची आपण घडी घालून घेतली। आता उंची अधिक 1.5 इंच आपण घेणार आहोत आणि याचा दंडघेराच्या निम्मे, दंडघेराचा 6 आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवून 7.5 वर एक मार्किंग केलं आणि ही अशी तिरकी लाईन ओढून घेतली। आतमध्ये साईडला 1 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीनं बाहीचा आकार आपण देऊन घेतला। आता आपण हे कट करून घेऊया। अशा पद्धतीनं कट करून आता ही बाही उघडून आपण पुढच्या मुंड्याचा आकार हा कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीनं आपली ही बाही तयार झालेली आहे। अशाच पद्धतीनं आपण
बाही, पुढचा भाग, मागचा भाग आणि ब्रेसपट्टी याचं आपण कटिंग केलं. आता आपल्याला ब्रेसपट्ट्या या 4 लागणार आहेत, त्यामुळं आपण अजून 2 ब्रेसपट्टे कट करणार आहोत. अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि कट करून घ्यायची. आता उरलेल्या कापडातून आपण कमरेची पट्टी कट करून घेणार आहोत. 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आणि अशा पद्धतीनं कमरेची पट्टी कट करून घेतली. आता पुढची काज बटन पट्टी आपण यातून कट करणार. 2.5 इंचाच्या 2 पट्ट्या घ्यायच्या आणि अशा पद्धतीनं 2 पट्ट्या कट करून घेतल्या. आता आपण याच्यावरती क्रॉस पट्ट्या काढणार आहोत. पट्टीच्या मदतीनं अशा पद्धतीनं तिरक्या लाईन ओढून घ्यायच्या. 1-1 इंचाच्या लाईन ओढून घ्यायच्या आणि कट करून घ्यायचं. या आपण क्रॉस पट्ट्या काढून घेतल्या. हे कटिंग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा.